नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत आनंदाची बातमी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांना या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि आज परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. वेळापत्रक आपण व्हिडिओ समोर बघूयात. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या पदाच्या तारखा आहेत व्हिडिओत आपण बघूयात. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धीपत्रक विषय जाहिरात क्रमांक 5/2023, 7/2023, 8/2023 परीक्षेच्या आयोजनाबाबत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्याकरता दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबतीत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरता 16/8/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विषयांकित जाहिरातीस अनुसरून विविध पदांच्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा खालील दिनांकास आयोजित करण्यात येत आहेत. कनिष्ठ सहाय्यक लेखा, ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट 16, 17 व 18 ऑक्टोबर 2024 हा परीक्षेचा कालावधी आहे. पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्य ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिल 21 ऑक्टोबर 2024 ही परीक्षेची तारीख आहे. पदवीधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिल 22 ऑक्टोबर 2024. तसेच पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशन 23 ऑक्टोबर 2024. पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशन 24 ऑक्टोबर 2024 ह्या परीक्षेच्या तारखा आहेत. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, प्रवेश प्रमाणपत्र, हॉल तिकीट इत्यादी परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचे www.mahadiscom.in या वेळोवेळी अवलोकन करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. जाहिरात क्रमांक 6/2023 अनुसार प्रसिद्ध केलेल्या विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केले जाईल. उक्त संवर्गाच्या मूळ जाहिरातीस तसेच त्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धपत्रकातील अटी व शर्ती कोणताही बदल केलेला नाही. परिपत्रक दिनांक 24/9/2024 रोजी महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. धन्यवाद.